माझ्यावर जळणाऱ्यांनी खूप प्रयत्न करून बघितले. माझं वाईट कसं होईल? मी बाजूला कसा जाईल? मी व्यसनी कसा होईल? मी अपयशामध्ये कसा गुरफटून राहील? मार्गस्थ कसा होणार नाही? खूप जणांनी प्रयत्न केले. खूप वार झाले. खूप काही गोष्टी घडल्या. परंतु मी वाया नाही गेलो. मी तसाच राहिलो. धीट राहिलो. कारण माझे आईबाप माझ्याबरोबर होते. माझ्या आईबापाचे कष्ट माझ्याबरोबर होते. माझ्या भावंडांचं प्रेम माझ्याबरोबर होतं. मी त्यांच्यापैकी होतो. मी बाहेरच्यांपैकी नव्हतो. त्यामुळं माझं कुटुंब, माझे आईबाप हे माझी प्रेरणा होते. त्यांची गरिबी ही माझी ताकद होती. ते गरीब म्हणून मी पण गरीब होतो. परंतु ते सद्गुणी होते. ते चांगले होते म्हणून मीही चांगला होतो. ते जर वाईट असते तर कदाचित मी पण वाईट झालं असतं. परंतु ते साधेभोळे होते, कष्टाळू होते, गरीब जरी असले तरी मान सन्मानाने जगत होते.